वदविली मुठी चारवानी अनंत हरी हरा। देवदानवाचे दाखवून संघर्ष संघर्ष कोण सत्यवादी त्यातून काढला निष्कर्ष। दुष्ट मारून दिला भक्ताची परामर्श सिद्धिदायक सिद्धेश्वरा। गुरु हरी पाटील दाजीबा स्वर्गासी गेले। गुरु हरी पाटील दाजीबा स्वर्गासी गेले। फावर निशान तुर्याचा डोले। कवी बुधाने भाव पुष्प वाहिले। वर देई वर दे बांधव इथे फार ज्ञानीवंत उपस्थित आहे। भजना पूजनाचे लोक आहेत। पुराण वाचणारे लोक आहेत। देवा धर्माला मानणारे लोक आहेत। दादा ज्या महान संतांनी म्हटलं आहे, विद्वान लोकांनी म्हटलं आहे, पंडित लोकांनी म्हटलं आहे की ज्या शक्तीपासून या जगाची उत्पत्ती झाली तोच एक सर्वांचा परमेश्वर, तोच एक सर्वांचा देव। सर्व लोक देव देव म्हणतात। देव आहे कुठं? कुठे? जिथे भाव तिथे देव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, भाव तोची देव संताची वाणी, आचारा वाचून पाहिलं का कोण? पण परमेश्वर एक, त्याचे रूप अनेक, म्हणून पुन्हा वर्णन केलेलं आहे की जगी ईश्वर एकच आहे, मनी शोधून पाय। ज्याप्रमाणे सर्वांच्या शरीरामध्ये आत्मा आहे, आत्मा एकच आहे। सर्वांच्या शरीरामध्ये आत्मा एकच आहे, प्रत्येकाचं रूप वेगळे आहे, असा तो परमेश्वर आहे। पण दादा एक मोठी दुःखाची गोष्ट आहे, या कलियुगामध्ये देवा धर्माला विसरून गेले लोक। काय काय लोक काय म्हणतात, कोणचा देव ना कोणचा का सर्व फकणाऱ्या। पण दादा ज्या वेळेस आपल्यावर संकट येते त्यावेळेस देवाची आठवण बरोबर होते। देवा माझ्या हातून काय चूक झाली, क्षमा करा, माझ्या मुलाबाळांना सुख दे। दादा तोच आहे करता करविता परमेश्वर। म्हणून संतांनी म्हटलंय, सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निदानाचा एक पांडुरंग, तो परमेश्वर आहे। पण पहिली पूजा दादा परमेश्वराच्या गणेशाची। मान्यवर शाहीर आमचे मोरेश्वरजी यांनी पूजा केली गणपतीची, गणेशाची एका स्वतंत्र चालीवर। दादा जास्त ओरडल्याला पूजा नाही होत, जास्त ओरडल्याला पूजा होत नाही। मनाला शांती पाहिजे, शांतता पाहिजे। म्हणून राष्ट्रसंघाने म्हटलेला आहे, मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदय। संतांनी वाईट म्हटलं का? एवढी त्या नामामध्ये शक्ती आहे, नामामध्ये शक्ती आहे। हरिपाठामध्ये म्हटलं आहे,
ज्ञानेश्वरांनी नामाचं कीर्तनी साधन पैसोपे आणि जडतील पापे जन्मांतरीचे. वा वा, इथे भजना फुजनाचे लोक असतील, हरिपाठ ऐकणारे लोक असतील, त्यांना मी सांगतो अशी त्या नामामध्ये शक्ती आहे. म्हणून रामाच्या नावाने कोण वाय गेले आणि पाषाण तरले समुद्र. बघा, ही गणपती गणेशाची पूजा आहे. माझी एक घोडेवाडी पूजा आहे, स्वतंत्र चालीवरची. बघा, आमच्या शायरीमधून आणि या पूजेमधून जरी तुम्हाला ज्ञान नाही मिळालं, कोण्या कामाचं आमचं प्रवचन, काही कामाचं नाही दादा. ओंकार गजानन, वो विश्व करतार है, तेरी भक्ति करने वाले भक्तों का उद्धार है. तो परमेश्वराची भक्ती करते त्याचा जरूर जीवनाचा कल्याण. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, ऐका भाव जीवाचा. त्या महान ऋषीमुनी देवाची तपस्या केली आणि देवाला प्राप्त करून घेतला. तेव्हा त्या परमेश्वराने विश्वरूप दाखवलं आणि आपलं चरित्र वर्णन केलं. बघा काय म्हणतो,
ऋषींनी महामुनींनी मोठी तपस्या केली, देवाला प्राप्त करून घेतलं. तो जीवनाचा उद्धार करण्याकरता त्या परमेश्वराने अवतार घेतला. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटला, अर्जुनाला सांगितला, अर्जुना, ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्या त्या वेळेस धर्माचं रक्षण करण्याकरता मी अवतार घेतो आणि पापी लोकांचा नाश करतो. बघा काय म्हटलं, बरीच संख्या दिसून राहिली. दरवर्षी आमचा या ठिकाणी कार्यक्रम होता. जो करण्यासारखा दानवीर नाही, करण्यासारखा पुण्यवान नाही, पण त्याचं पुण्य घडीभऱ्यामध्ये नष्ट झालं. कधी झालं आणि कारण काय? दादा, तुम्ही महाभारत पाहिले, महाभारत पाहिले, कुंतीचे पोरं पाच पांडव, पण 6वा हा कर्ण होय, कुवारपणातला कर्ण. 6वा कर्ण हा कुवारपणातला. पण एकदा तेव्हा कुंतीनं कुवारपणामध्ये सोडून दिलं त्याला. तेव्हा एकदा कुंतीची आणि कर्णाची भेट झाली. तेव्हा कुंती म्हणू लागली कर्णाला, बेटा, तू माझा 6वा मुलगा आहेस, तू माझा मुलगा आहेस. तेव्हा कर्णाला क्रोध आला. म्हणे, का म्हणालीस? मी तुझा मुलगा नाही, मी तुझा मुलगा नाही. कुवारपणामध्ये मला सोडून दिलीस आणि मला मुलगा म्हणतेस. त्यावेळी कुंतीला मोठा दुःख झाला, तिने श्राप दिला. तेव्हा त्या कर्णाचा पुण्य आणि दानवीर कर्णाचा कर्ण सर्व नष्ट झाला. त्यावेळीची कथा. शाहसाहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. वशिष्ठ ऋषी यांचा भारतामध्ये कोण्या ठिकाणी मंदिर आहे आणि कोण्या गावी आहे, एवढं सांगा.